नमस्कार मित्र हो. सध्या मी साताराकडे जात आहे आणि रस्त्यात ऊन फार कडक झालेलं आहे. आता दुपारचे जवळजवळ 12 वाजता आहेत आणि 30, 32, 34 डिग्री तापमान जवळपास हे आहे. आता एवढ्या कडक तापमानामध्ये सायकल चालवणं थोडं कठीणच आहे. तर अशा या तापमानामध्ये थोडं सावली दिसली म्हणून एका शेताच्या बांध्यावरती येऊन बसलोय. का झाडा असणं जरुरीचं आहे आपल्या शेतामध्ये, कारण तुम्ही माझ्या मागे बघताय पूर्ण शेतामध्ये ऊन आहे, परंतु या झाडाची जेवढी सावली आहे एवढ्या भागामध्ये तुम्हाला काहीही ऊन लागत नाही. ही जी सावली नावाची शब्द आहे, माऊली या शब्दाला तो यमक वाटतो. तर ही जी सावली आपल्याला या झाडामुळे मिळाली ही कोण्याही पद्धतीनं आपण निर्माण करू शकत नाही. या शेताच्या बांधावरती अशी ज्यावेळी आपण झाडं लावतो ती केवळ या कारणाने लावू नका की त्यामधून काहीतरी उत्पन्न मिळेल. ती यासाठी लावा की शेतीसाठी उपयोगी येतील. या मातीला पकडून ठेवणं हे झाडांच्या हाती आहे. पाणी पकडून ठेवणं अनेक झाडांच्या हाती आहे. मी आज प्रवास करत असताना अनेक शेतकऱ्यांना माझा हा प्रश्न असतो की तुम्ही शेती शिकलात का? शेतीबद्दलच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? की फक्त तुम्ही वरवर ते शेती लोटताय म्हणून करताय? शेती ही लोटण्यासाठी करू नका, शेती ही जगण्यासाठी करा. तुम्ही जगण्यासाठी शेती कराल तर शेतीमधला आनंदही तुम्हाला मिळेल. केवळ 2 रुपये जास्त मिळावेत म्हणून जर शेती कराल तर उद्या तुमचंच वाटोळं होणार. आणि शेती आपल्याला जपावी लागते. जंगल हे जपावं लागतं. केवळ पैशासाठी म्हणून जर ते करसाल तर तो बलात्कार होईल. आणि असं शेतीचं जर आपण केलं तर उद्या आपल्यावर वाईट दिवस येण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि सध्या ती परिस्थिती हळूहळू येऊ घातलेली आहे. तर या परिस्थितीपासून स्वतःला वाचवायचं असेल तर निसर्गाशी प्रेम करायला शिका आणि निसर्गातल्या गोष्टी अभ्यास करून समजून घ्या. धन्यवाद.